धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। गेल्या 3 दशकापासून वेगवेगळ्या नेतृत्वामध्ये हा आरक्षणाचा लढा आमचा धनगर समाज लढतोय। आता 16 तारखेला धनगर बांधव रस्त्यावरती उतरणार अशा पद्धतीची भूमिका समाजाने मांडलेली आहे। सरकारने काल बैठक घेतलेली आहे। मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु सकारात्मक सरकार आहे असं मी माननीय रामराव उडकुते साहेब आता जे राज्यसभेचे खासदार झाले त्यांच्या मुलाखतीमध्ये मी ऐकलं। सरकारलाही माझी विनंती आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जरी जटिल असला, नेमकं सोल्युशन काय आहे याच्यावरती खुली चर्चा झाली पाहिजे। हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा, कारण आम्ही हायकोर्टात हारलोय, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हारलोय। सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल केली होती की आम्हाला आता हायकोर्टमध्ये जायला परवानगी द्या, जे आमचे धनगरांचे दाखले रद्द झालेत आणि त्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे। परंतु सुप्रीम कोर्टाने गेल्या 6 तारखेला आमची जी मागणी हायकोर्टामधली जाण्याची नाकारली आहे। त्यांनी सांगितलं की तुम्ही हायकोर्टात गेला तर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये येता येणार नाही। आणि मग आता आमच्या याचिकाकर्त्यांच्या वतीने आम्ही अशी भूमिका घेतली आहे की आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालवू। परंतु सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही ही सगळी बाब मधु शिंदे साहेबांनी मी त्यांच्या कानावरती घातलेली आहे की आम्हाला तिथं दिल्लीमध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मदत करा। हा झाला एक पर्याय। दुसरा पर्याय काय सरकारकडे, तर त्याच्याबद्दलही सरकारनं योग्य काळजी घेऊन धनगर समाजाचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जो विषय आहे तो मार्गी लावावा, ही सगळ्या समस्त धनगर समाजाची भावना आहे।